नमस्कार, तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मलकापूर तालुक्यातील ग्रामविवरा येथे गत महिन्यात 26 सप्टेंबर 2025 रोजी ढगफुटी होऊन अतिवृष्टी झाली। त्यामध्ये शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांच्या घराचे अतोनात नुकसान झाले। त्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पालकमंत्री सावकारे, आमदार चैनसुख संचेती, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, तहसीलदार राहुल तायडे यांनी प्रत्यक्ष भेट दिली। मंत्री महोदयांनी विवरा येथील शेतकरी व रहिवासी ग्रामस्थांना 100% नुकसान भरपाई द्यावी असा आदेश दिला होता। मात्र महिना उलटून सुद्धा अद्यापही विवरा येथील शेतकऱ्यांना व रहिवासी ग्रामस्थांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने आज सकाळी 11 वाजता शिवसेना उबाठाचे वतीने तहसील कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले। अशी कशी देत नाही आवाज कुणाचा आवाज कुणाचा अतिवृष्टी धारकांना मदत मिळाली पाहिजे, अतिवृष्टी शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे। मलकापूर तालुक्यातील विवरा येथे 26 सप्टेंबर 2025 रोजी अतिवृष्टी झाल्याने त्या अतिवृष्टी शेतकऱ्यांचे व रहिवासी नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते। सन्माननीय पालकमंत्री आमदार साहेब, तहसीलदार यांनी गावातून पंचनामे करण्याचे आदेश दिले। मात्र अद्यापही 1 महिना उलटून गेला तरी अद्याप पैसे न मिळाल्याने आज शिवसेना उभाटाच्या वतीने डफळे बजाव आंदोलन करण्यात आले व 8 दिवसात जर पैसे नाही मिळाले तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा आज शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आलेला आहे। पाऊस विवरा गावामध्ये पडला त्या दिवशी स्वतः सहपालकमंत्री माननीय नामदार सावकारे साहेब, आपल्या विभागाचे आमदार आदरणीय चैनसुख संचेती, एसडीएम साहेब, तहसीलदार साहेब यांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्या ठिकाणी सर्वे करण्याचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे एक समिती गठीत करून विवरा गावातील शेतकऱ्यांचे आणि ज्या नाल्याकाठचे घर आहेत त्यांचे, ज्यांचे गोठे आहेत त्यांचे असे 200 शेतकरी ज्यांच्या शेताचं नुकसान झालं म्हणजे खरडून गेले अशांचे सर्वे करण्यात आले। त्यानंतर 125 घरामध्ये पाणी घुसून ज्यांचं नुकसान झालं त्यांचे सर्वे करण्यात आले। 88 गोठ्यांचे सर्वे करण्यात आले आणि 5 ते 6 लोक असे भूमिहीन बेघरात जे नाल्याच्या गाठी राहतात त्यांचं सुद्धा नुकसान झालं। पण शासकीय नियमानुसार त्यांनी तहसीलदार साहेबांनी सांगितलं की भूमिहीन लोकांना घेता येत नाही, कारण भूमिहीन लोक हे स्वर्गात राहतात, ते जमिनीवर राहत नाही, म्हणून त्यांना घेता येत नाही। अशा लोकांना बी त्या ठिकाणी भूमिहीनांना सुद्धा आधार मिळाला पाहिजे, आर्थिक नुकसान भरपाई त्यांना सुद्धा मिळाली पाहिजे। ती जर त्या प्रकारची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना, घरात पाणी घुसणाऱ्यांना आणि नाल्याकाठच्या लोकांना आणि बेघरांना जर नुकसान भरपाई मिळाली नाही तर येत्या 8 दिवसानंतर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं एक उग्र स्वरूपाचा आंदोलन, आमरण उपोषण करून ज्याप्रमाणे नांदेडमध्ये घटना घडली, तहसीलदाराची गाडी फोडल्या गेली, त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी आम्ही असं आंदोलन उग्र करू की एसडीएम साहेबाची असो, तहसीलदाराची असो, यांची गाडी आम्ही तोडफोड केल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत आम्हाला आर्थिक मदत मिळत नाही।